नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंटच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजपासून आपली सार्वजनिक आरोग्य विभागाची मित्रांनो परीक्षा जी आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो आजचा सकाळच्या सत्रामधला देखील पेपर पूर्ण झालेला आहे। आणि मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे सकाळच्या सत्रामध्ये जेवढे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते ते आपण सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये अनालिसिस करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। जर तुमची परीक्षा अपकमिंग शिफ्टमध्ये असेल किंवा उद्या परवाला असेल तर मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे। नेमकं कोणत्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जात आहेत आणि तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर सर्वाधिक भर दिला पाहिजे हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आपले नोट्स किंवा टेस्ट सिरीजचा सराव केलेला आहे त्यांना ते टेस्ट सिरीज आपले नोट्स कितपत फायदेशीर ठरले आहेत हे देखील आपण सर्व जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला काळजीपूर्वक तुम्ही पहा। तर पाहूया नेमकं कोणते प्रश्न होते व त्यांची उत्तरे देखील आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो तुमच्याकडे या व्यतिरिक्त प्रश्न असतील, सकाळ सत्रामध्ये तुमचा पेपर झाला असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा जो आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करून मित्रांनो त्या ठिकाणी देखील तुम्ही प्रश्न पाठवू शकता मित्रांनो। तर पाहूया नेमकं काय प्रश्न होते। तर मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न असा विचारण्यात आलेला होता की दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते। तर जे दिव्यांग विभाग आहे ते की कोणत्या राज्याने जे की स्थापन केलेला आहे असा देखील प्रश्न तुम्हाला उलटसुलट येऊ शकतो। तर दिव्यांग विभाग जो आहे स्थापन करणारे पहिलं राज्य म्हणजे की महाराष्ट्राचं राज्य आहे, जे की 9 जानेवारी 2023 रोजी या विभागाची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र याचं उत्तर होतं आणि स्थापना कधी झाली तर 9 जानेवारी 2023। तर यावरून आपल्याला एक अंदाज वर्तवू शकतो की चालू घडामोडीवर आधारित प्रश्न परीक्षेत येत आहेत। आणि रिसेंटली या वर्षीचे म्हणजे की मागील एक वर्षाची जे आतमधले आहेत म्हणजे की 2023 जानेवारी 2023 पासून ते डिसेंबर पर्यंत मधलं जेवढं काही इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहे ते जे त्यामध्ये विचारलं जात आहे आपण असं ग्राह्य धरू शकता या प्रश्नावरून। त्यानंतर पुढील प्रश्न असा होता, भारतातील पहिले जे की कार्बन न्यूट्रल गाव कोणते। तर कार्बन न्यूट्रल गाव कोणते तर ते आहे जम्मू मधील जे की पल्ली। तर पल्ली हे गावाचं नाव आहे जे की जम्मू मधील हे गाव आहे, जम्मू काश्मीर मधला हा प्रश्न आहे त्या थोडक्यात त्या साईडचा। तर जम्मू मधील पल्ली हे गाव आहे जे की भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव जे की म्हणून ओळखलं जातं। त्यानंतरचा पुढील प्रश्न असा होता, अभिनव दर्पण वृत्तपत्र कोणी सुरू केलं। तर अभिनव दर्पण वृत्तपत्र जे की आपण आपल्या लाईव्ह टेस्ट सिरीज मध्ये आपण हा प्रश्न इन्क्लूड केला होता, ज्यामध्ये आपण समाज सुधारक पाहत होतो त्यामध्ये हा प्रश्न आपण सोडवलेला होता की जे की बाळशास्त्री जांभेकरांनी जे आहे 6 जानेवारी 1832 रोजी जे आहे जे की दर्पण वृत्तपत्र जे की सुरू केलेलं होतं। त्यानंतरचा पुढील प्रश्न, जे की प्लासी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे। तर प्लासी, तर जे प्लासीची लढाई झाली तर ते ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न आला होता। तर ते आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्लासी हे ठिकाण, पश्चिम बंगाल राज्यामधलं हे एक स्थळ आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे। तर आपण हा प्रश्न जे की जॉग्राफीची आपण सिरीज कव्हर करत होतो जे की आपण अतिसंभव प्रश्नांची, त्यामध्ये आपण हा प्रश्न इन्क्लूड केलेला होता की निलगिरी पर्वत भारताच्या कोणत्या दिशेला आहे। तर या टाईपचा प्रश्न होता, परंतु आपण निलगिरी पर्वता संदर्भाचे आपण भरपूर प्रश्न आपण त्यामध्ये कव्हर केलेली होती। जर तुम्ही अजूनही आपली स्पेशली जी आरोग्य विभागाची सिरीज आहे ती पाहिली नसेल तर पाहून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपले नोट्स किंवा टेस्ट सिरीज मिळवून असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सिरीजशी कॉन्टॅक्ट करून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांची लिंक आहे, तुम्ही तेथून ते सर्व काही मिळवून घ्या, जेणेकरून परीक्षेचा तुम्हाला आता देखील परिपूर्ण अभ्यास करू शकतो मित्रांनो तुम्ही, जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याचा मित्रांनो वापर करून घेतला तर। कारण का ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अजूनही 1 सप्ताहाने आहे किंवा 2 सप्ताहाने आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे। तर हे जे निलगिरी पर्वत आहे भारताच्या आग्नेय दिशेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा क्वेश्चन असा आहे, महात्मा फुले जन्मदिन कधी असतो। तर महात्मा फुलेंचा जन्मदिवस कोणता आहे थोडक्यामध्ये, तर हे आहे 11 एप्रिल जे की 1827 जे की महात्मा फुले यांचा जो की जन्मदिवस आहे। त्यानंतरचा पुढील प्रश्न, IRCTC ने रेल्वे तिकीट बुकिंग साठी कोणते ऍप लॉन्च केलेलं आहे। तर हा एक करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे चालू घडामोडीवरील। तर जे ऍपचं नाव आहे ते आहे IRCTC रेल कनेक्ट ऍप असं जे आहे त्या ऍपचं नाव आहे जे की लॉन्च केलेलं आहे IRCTC ने। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला, कार्य करण्याच्या दराला डॅश म्हणतात। तर कार्य करण्याच्या दराला काय म्हणतात तर त्याला ऊर्जा असं जे आहे ते संबोधलं जातं। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की रसिया नृत्य कोणत्या राज्याचे आहे। तर रसिया नृत्य, तर थोडक्यात प्रश्न हा वेगळा असला पाहिजे तरी आपण हा जो नृत्य प्रकार आहे थोडक्यामध्ये राजस्थान या राज्यामध्ये आहे। तर राजस्थान या राज्याचा आपण थोडक्यात ग्राह्य धरूया। तर या व्यतिरिक्त प्रश्न असतील तर नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। आपण इव्हिनिंगचा जो आपला 8 PM चा लेक्चर असतो स्पेशली त्यामध्ये आपण ते सर्व काही कव्हर करू।
तर महसूल अधिनियम 1966 जो 1966 आहे यावर आधारित एक प्रश्न आला होता. त्यानंतर आरटीआय रिलेटेड देखील एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. मित्रांनो असं जे की सांगण्यात आलेलं आहे. तर हे काही जीकेचे प्रश्न होते जे की आपण पाहिलेले आहेत. तर पुढे पाहूया की आपण मराठी व्याकरणावर काय प्रश्न होते. ज्यामध्ये भ्रंतार वर एक समानार्थी शब्द होता. त्यानंतर कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा होता. त्यानंतर मेघचा देखील समानार्थी शब्द परीक्षेत ओळखण्यात आला होता. आणि त्यानंतर म्हणींना असं डॅश म्हणतात, तर म्हणींना डॅश असं म्हटलं जातं, असा थोडक्यात एक प्रश्न होता मराठी व्याकरणाचा. त्यानंतर आती तिथे माती जे की मराठी व्याकरणाचाच प्रश्न आहे एक, जे की वाक्यप्रचारासंदर्भात आलं असेल. आती तिथे माती हा प्रश्न. त्यानंतर वाक्यप्रचारांना डॅश असे म्हणतात, तर काय म्हटलं जातं असा थोडक्यात प्रश्न होता. त्यानंतर खडे फोडणे वाक्यात उपयोग करा, तर वाक्यात उपयोग करावर आधारित प्रश्न आहे. विडा उचलणे वाक्यात उपयोग करा. त्यानंतर प्रयोग यावर आधारित 2 प्रश्न होते. अलंकार 2 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर वाक्य प्रकार यावर आधारित 2 प्रश्न विचारण्यात आलेले होते. मित्रांनो आपला सायंकाळी 6 वाजता एक व्हिडिओ येईल मराठी व्याकरणाचा. त्यामध्ये आपण हे सर्व काही शिफ्टचे क्वेश्चन विथ अनालाइज आपण कव्हर करणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला जे अपकमिंग शिफ्टचे एक्झाम असेल तुमचे त्यामध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या पद्धतीनं मराठी व्याकरणाचा अभ्यास करता येईल हे देखील आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर योग्य विराम चिन्हावर 2 प्रश्न होते आणि पॅसेज जे आहे ते नव्हता, म्हणजे की पॅसेज मराठी व्याकरणामध्ये विचारण्यात आलेला नाही आहे. तर हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा इंग्लिशचा पाहूया आपण सेक्शन. इंग्लिशमध्ये जे आहे सिनोनियमचे 3 प्रश्न होते, ज्या प्रकारे मराठी व्याकरणामध्ये आले होते समानार्थी त्याच प्रकारचे इंग्लिशमध्ये देखील 3 प्रश्न होते. त्यानंतर अँटोनियमचे 2 प्रश्न विचारण्यात होते विरुद्धार्थीचे. त्यानंतर इडम्सवर 2 प्रश्न होते. वन वर्डचे 2 प्रश्न होते. फिल इन द ब्लँकचे 3 प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर आर्टिकल जे की 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर नो पॅसेज, तर इंग्लिशमध्ये देखील नो पॅसेज म्हणजे की पॅसेज जो आहे तो विचारण्यात आलेला नाही आहे इंग्लिशमध्ये देखील. त्यानंतर रिझनिंग आणि मॅथमध्ये थोडक्यामध्ये जर रिझनिंगचे पाहिलं तर 20 क्वेश्चन होते एकूण टोटली, आणि मॅथचे जे आहे जे की 5 क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते. तर ऍज पर सिलेबस जेवढं काही त्यांनी सिलेबस मध्ये दिलं आहे त्यावर आधारित परीक्षेत प्रश्न येतात. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी आणि जर मॅथ रिझनिंग पाहिलं तर तुम्ही सिलेबस अकॉर्डिंग तुम्ही सर्व काही A to Z कव्हर करा, जेणेकरून तुम्हाला कोणताही मिस टॉपिक करता येणार नसेल. आणि जर तुम्हाला या टॉपिक्स कव्हर करण्यासाठी जर नोट्स किंवा टेस्ट सिरीज हवे असतील सराव करण्यासाठी, तर ते तुम्ही आपल्या व्हॉट्सअपशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. तुमच्याकडे एक सुवर्ण संधी आहे शेवटच्या दिवसांमध्ये. मित्रांनो तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये जर प्रॉपरली आपल्या टेस्ट नोट्सचा तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो 100% खात्रीशीर तुम्ही या परीक्षेमध्ये यश मिळवू शकता. मित्रांनो तर असा होता व्हिडिओ. तर मित्रांनो आपले फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही शिफ्टचे जे मित्रांनो एक कंबाईन व्हिडिओ येईल सायंकाळी 8 वाजता आपल्या चॅनलवर, ज्यामध्ये आपण सर्व काही प्रश्नांची उत्तरे विथ अनालाइज आपण कव्हर करू मित्रांनो त्या शिफ्टमध्ये, त्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो तुमच्याकडे जर यावरती प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अपडेट सर्वात पहिले मिळवण्याकरता, आणि या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.